दादांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी शोकसभा संपन्न होते. या शोकसभेला उपस्थित असलेले कदम वाकवस्ती आणि लोणी काळभोर परिसरातील सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राच्या मनाला एक तीव्र वेदना देणारी घटना परवा घडली आणि दादांच्या सारख्या एका महाराष्ट्राचा जीव असलेल्या नेत्याला आपल्यातून अकाली जावं लागलं. दादांचं जाणं हे केवळ पवार परिवाराचं, बारामती तालुका किंवा पुणे जिल्ह्याचं त्या ठिकाणी नुकसान नाहीये, तर महाराष्ट्राचं आणि उद्याच्या काळामध्ये जो दादांनी गेल्या काही दिवसामध्ये प्रवास सुरू केला होता, तो दादांचा प्रवास त्या ठिकाणी दिल्लीच्या दिशेने सुरू होता आणि त्यामुळं एका अर्थानं देशाचं खूप मोठं नुकसान झालंय असं म्हटलं तर त्या ठिकाणी वावगं ठरू नये. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत असताना प्रशांत दादा कदाचित राजकीय न्याय दादांना वेगवेगळ्या कारणामुळे कमी अधिक देण्याचा प्रसंग आला असेल, परंतु दादांच्या नेतृत्वाशी त्या ठिकाणी भावनिक जोडले गेलेले काही पुणे जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत. मग मी असेल, सुनील चांदेरे असतील, शरद पोट्टे पाटील असतील, स्वर्गीय शिवाजी पप्पूमन असेल, अरुणराव गिरे असतील, अशा आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम त्या ठिकाणी दादांनी केलं.